गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल रात्री US मार्केटमध्ये प्रचंड डिझास्टरस फॉल झालेला आहे. नॅसडॅक ऑलमोस्ट 3.25% डाऊन आहे आणि एनव्हिडियासुद्धा खूप डाऊन झालेला आहे. तर मग आता ग्लोबल मार्केट जर पाहिलं आपण तर ग्लोबल मार्केट ऑलमोस्ट सगळे रेडमध्ये आहेत. त्यामुळे कुठलाही होप आज राहिलेला नाही आहे, हे लक्षात ठेवा. आता पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपण हे डिकोड करू की जे US मार्केट आहे ते का फॉल झालं. तर त्याच्यामागे बेसिकली एक रिझन आहे, ते म्हणजे की एनव्हिडियाकडनं जो रिझल्ट आला तर त्यामध्ये त्यांनी कमेंट्रीमध्ये जे सांगितलं त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये AI साठी लागणाऱ्या चिप्स जे आहेत तर त्याची डिमांड थोडीशी फिअरफुल राहू शकते, वेगवेगळे कॉम्पिटिटर्स मार्केटमध्ये येऊ शकतात. ही गोष्ट त्यांनी डिक्लेअर केल्यामुळे फार प्रॉब्लेम झालेला आहे. आता त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्पनं अनाऊन्समेंट केली आहे की त्यांनी सांगितलं की मेक्सिको आणि कॅनडा यांच्यावरती 25% टॅरिफ जे आहेत ते इम्पोज जे केले जाणार आहेत तर ते 4 मार्चपासून इफेक्टिव्ह होतील. आता बेसिकली त्यांनी 1 महिना आधीच हे डिक्लेअर केलं होतं, परंतु तेव्हा सगळ्यांना असं वाटलं होतं की हे निगोशिएशनसाठी ते यूज करतील की आम्ही तुमच्यावरती 25% टॅरिफ लावू, त्याच्या अगेन्स्ट मग तुम्ही आम्हाला पाहिजेत त्या गोष्टी करून द्या, मग आम्ही ते टॅरिफ लावणार नाही. आणि म्हणून त्यांनी ते होल्डवर टाकलं होतं. परंतु त्यांनी आता सांगितलेलं आहे क्लिअरली की 4 मार्चपासून हे ॲप्लिकेबल होतं. परंतु अमेरिकेला सुद्धा याचा भुर्दंड हा भरावा लागत असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय की जर 25% टॅरिफ लावला तर ती वस्तू 25% महाग होणार आहे केवळ टॅरिफमुळं. ओके, मग जर ती सर्वसामान्य लोकांना खरेदी करायची असेल तर त्यांना ती इन्फ्लेटेड प्राईसवरती खरेदी करावी लागते आणि त्यामुळे इन्फ्लेशन जे आहे ते वाढत जातं आणि याचाच इम्पॅक्ट निगेटिव्हली स्टॉक मार्केटवरती होत असतो. आता ही एक गोष्ट झाली. जर आता आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर साहजिकच आहे की जे काही एशियन मार्केट्स आहेत, युरोपियन मार्केट्स आहेत तर ते सुद्धा सगळे US मार्केटलाच फॉलो करतात. त्यामुळे त्यातलं कोणीही वाचलेलं नाही आहे. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिली तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 100 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल, जे की आज मार्च सिरीजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी एवढं मोठं गॅप डाऊन म्हणजेच काय की जो म्हणजे जिथे काल मार्केट बंद झालं होतं तर तो ऑलमोस्ट आता रेजिस्टन्स झालेला आहे, हे पक्र लक्षात ठेवा. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, म्हणजे गुड न्यूज जर म्हटलं तर गुड न्यूज एकच आहे, ती म्हणजे की काल FISनं फक्त 550 कोटींचं सेलिंग केलं आहे. म्हणजेच FIचं सेलिंग क्वांटम कमी होतं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 1700 कोटींचं बाईंग केलेलं आहे. परंतु आपण जर पाहिलं तर ही एवढीशी छोटीशी गुड न्यूज मार्केटला टिकवून धरेल का हे सांगता येणं फार अवघड आहे मित्रांनो. जर आता आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर त्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंट आणि RBI मार्केटला स्टेबलाइज करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी करते. जसं की कालही त्यांनी एक न्यूज अनाऊन्स केली की NBFCs आता जे आहेत तर ते जास्ती लोन बँकांकडनं घेऊ शकतात आणि ते वाटू शकतात. म्हणजेच काय, ही त्यांच्यासाठी फार चांगली गोष्ट होती आणि म्हणूनच आपण पाहिलं तर बजाज फायनान्स चांगल्या गेन्ससह बंद झाला होता. तर मग आता छोट्या छोट्या गोष्टी मार्केट करत असतं. बँकिंग स्टॉक्ससुद्धा काल त्याच्यामुळे चांगले परफॉर्म करत होते. परंतु ह्याच्या छोट्या छोट्या न्यूजमुळे मार्केट काही रिॲक्ट होताना दिसत नाही आहे. मार्केटला फार मोठी न्यूज काहीतरी पाहिजे, त्याशिवाय मार्केट इथनं वरती जाईल असं वाटत नाही. जनरली काय आता की US मार्केट हे ऑल टाईम हायला होतं, तिथनं ते करेक्ट होतं आहे. पण आपण जे आहे तर ते आपण एकदम लोएस्ट पॉईंटवरतीच आहोत. त्यामुळे इथनं जर आपण खाली जायला सुरुवात केली तर आपण प्रचंड ओव्हरसोल्ड झोनमध्ये जाऊ शकतो. परंतु साहजिकच जर ग्लोबल सिनेरिओ पूर्णपणे जर निगेटिव्ह झाला तर आपण कसे पॉझिटिव्ह होऊ शकतो? बिलकुल नाही. त्यामुळे ग्लोबल सिनेरिओ ॲटलिस्ट नाही पॉझिटिव्ह परंतु न्यूट्रल तरी राहायला पाहिजे. त्यामुळे बघूयात काय होतं ते. परंतु सध्या तरी होप्स नाही आहेत. आता ड्युरिंग द मार्केट काय न्यूज येत आहेत त्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड आहेत. मे बी US मधनं एखादी न्यूज येईल, त्यानंतर जपानवरनं एखादी येईल किंवा मग इंडियन गव्हर्नमेंट काहीतरी इट्स हेल्प करेल. वॉट एव्हर जे काही असेल ते झाल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. त्यामुळे सध्या थोडंसं कॉन्शियस व्हायला हरकत नाही. आणि जे लोक कॉल सेल करत आहेत तर तेच फक्त प्रॉफिटमध्ये आहेत, बाकी कोणीही प्रॉफिटमध्ये नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि
स्पेशली हे जे काही टी व्ही ॲनालिस्ट वगैरे येतात जे काही सांगतात तर त्याच्यावरती कधी विश्वास ठेवू नका, कारण ते रोजच बाईंग करायला सांगतात. परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर रोज बाईंग करण्यासारखी नाही आहे. आणि मार्केट कालच मुळात फेब्रुवारी सिरीजच्या लोएस्ट पॉईंटवरती बंद झालं होतं आणि आज ते त्याहीपेक्षा खाली ओपन होतं आहे. म्हणजेच काय, आता जर खालचा आपण जर सपोर्ट पाहिला तर सपोर्ट येतो साधारण 22,300 ते 200च्या दरम्यान आणि तो जर ब्रेक झाला तर 21,800 एकदम लास्ट पॉईंट आहे. ओके, तर मग अशा पद्धतीनं अजूनही खाली डाऊन साईड ओपन होतीये हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.